नमस्कार. आज 7 एप्रिल 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, पश्चिम बंगालमध्ये फायद्यासाठी भाजपकडून महिला आरक्षणाची खेळी प्रश्नचिन्ह. सर्वांना माहिती आहे, आपल्या भारतीय संविधानामध्ये 106वी घटनादुरुस्ती 2023मध्ये करण्यात आली व त्यानुसार 2029 नंतर जी पहिली लोकसभा होईल म्हणजे 2034च्या लोकसभेच्या इलेक्शन वेळी, त्यासोबतच राज्य विधानसभेच्या इलेक्शन वेळी किंवा दिल्ली विधानसभेच्या इलेक्शन वेळी आपल्याला 33% महिलांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. पण सध्याला वेस्ट बेंगॉलचे इलेक्शन चालू आहेत व तुम्हाला माहिती असेल, पहिल्यांदा मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर दिल्ली, त्याच्यानंतर बिहार, या सर्व राज्यांमध्ये BJPसाठी एक गोष्ट कामाची ठरली इलेक्शनमध्ये जिंकण्यासाठी, ती म्हणजे महिला संबंधी ज्या योजना आहेत त्या. ओके, जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना, त्यानंतर लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रामध्ये ओके, म्हणजे आता नावं अलग अलग असली तरी जे मेन सेंटर पॉईंट आहे त्या आहेत महिला. व तुम्हाला माहिती असेल, वेस्ट बेंगॉलमध्ये किंवा आज देखील वेस्ट बेंगॉलच्या चीफ मिनिस्टर कोण आहेत? ममता बॅनर्जी. त्याच्यानंतर त्यातील महिला खासदारांची संख्या अगदीच जास्त आहे. महाराष्ट्राप्रमाणे वेस्ट बेंगॉलची पण महिला खासदारांची संख्या जास्त आहे. मग ह्या जर थोडंसं इश्यू तुम्ही पाहिलात तर महिला सेंट्रिक निर्णय घेणं वेस्ट बेंगॉलमध्ये फायदेशीर ठरेल. मग यासाठीच जे घटनादुरुस्ती 106वी घटनादुरुस्ती आपला 2034ची सांगितलेली होती, त्याला आता परत एकदा घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे व ती घटनादुरुस्ती करून पहा. हे जे 2034चं आपल्याला देण्यात आलं होतं ना, ते आपल्याला कधी करायचं आहे? 2029चं टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला. 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान परत एक स्पेशल सेशन घेण्यात येणार आहे व त्या स्पेशल सेशनमध्ये मे बी ही जी घटनादुरुस्ती आहे 2034साठीची करण्यात आलेली, त्या 2034च्या घटनादुरुस्तीला किंवा 106वी घटनादुरुस्तीला आपण परत एकदा घटनादुरुस्ती करून 2029मध्ये आपण हे टार्गेट ठेवणार आहोत. व पहा, ही जी 106वी घटनादुरुस्ती आहे ना, ह्या 106व्या घटनादुरुस्तीनुसार 33% महिलांसाठी आरक्षण असेल. यासोबतच हे आरक्षण फक्त 15 वर्षासाठी असेल. परत हे वारंवार मी पॉईंट बोलतो, याच्यापूर्वीही आपण हे भरपूर वेळेस विश्लेषण केलं आहे, पण जे नवीन विद्यार्थी आले त्यांच्यासाठी परत बोलतोय मी. तर हे आरक्षणाची तरतूद 15 वर्षासाठी असेल. त्याच्यानंतर पहा, 2029 हे वर्ष यांनी का निवडलेलं आहे? तर लक्षात घ्या तुम्ही, 2026मध्ये किंवा आता सध्याला सेन्सस चालू झालेली आहे, ज्याची आकडेवारी येईल 2027मध्ये व 2027मध्येच आपल्याला काय येणार आहे? डिलिमिटेशन कमिशन बसणार आहे. मग डिलिमिटेशन कमिशन बसल्यानंतर जे पहिलं विधानसभे आणि लोकसभेचे इलेक्शन होतील तेव्हापासून हे आरक्षण चालू होईल असं घटनादुरुस्ती करण्यात येईल. व घटनादुरुस्ती जर तशा पद्धतीने झाली तर 2029 हे पहिलं इयर असतं लोकसभेच्या इलेक्शनचं. मग त्यावेळेसपासून आपल्याला काय दिसेल? इथे महिलांना तिथे आरक्षण देण्याचं निर्णय तिथे घेतला जाऊ शकतो. कारण याच्या पूर्वीच्या घटनादुरुस्तीमध्ये 106वी घटनादुरुस्तीनुसार ही जी आरक्षणाची मर्यादा होती किंवा आरक्षणाची जी तरतूद होती ती 2034पासून चालू झालेली होती. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजला असेल व थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं थांबा, 16 ते 18 एप्रिल दरम्यान ह्याचं पार्लिमेंटचं सेशन होईल. मग त्यामध्ये जर घटनादुरुस्ती झाली तर परत मला ह्याला डीपमध्ये शिकवावंच लागणार आहे तुम्हाला, त्यामुळे निश्चिंत राहा. पण UPSCने यावरती 2 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत व आता जर 16 ते 18 एप्रिल दरम्यान परत एकदा जर पार्लिमेंटचं सेशन झालं तर नक्कीच UPSC यावरून प्रश्न काढते. त्यामुळे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी आहे किंवा ही न्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आय होप ही बातमी तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. शस्त्रसंधीस इराणचा नकार, धमकी दबाव सहन करणार नसल्याची भूमिका, युद्ध समाप्तीचा आग्रह ट्रम्प यांनी मात्र केलेलाच आहे. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला माहितीच असेल की डोनाल्ड ट्रम्प सध्याला खवळलेले आहेत इराणबद्दल. स्टेट ऑफ हॉर्मुझ ते ओपन करत नाही आहे इराण व इस्रायल इराणवरती जे वेपन्स आहेत ते डागतच आहे. मग या मध्ये जर तुम्ही पाहिलात तर सध्याला युद्धजन्य परिस्थिती आहे का किंवा युद्ध होईल का याबद्दल आपण शाश्वती नाही देऊ शकत. पहा, परंतु याबद्दल एक आर्टिकल आलेला आहे इन्सायडर ट्रेनिंगचा, तो आपण नक्की विश्लेषण करणार आहोत. तर थोडंसं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहू शकता. विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून विराम, या बातम्या आपल्यासाठी सध्याला स्किप केला तरी बेटर असेल. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे जजमेंट दोन्ही यायचे आहेत ते जजमेंट आल्यानंतर कदाचित या राजकीय बातम्यांकडे वळूयात आपण. पण पहा, सध्याला जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी पण याबद्दल काही चर्चा करत नाहीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जजमेंटबद्दल. त्यामुळे आपण पण खोदा पहाड निकला किंवा अशा पद्धतीने बातम्या खोदून आपण काढण्यात काही तथ्य नाही आहे. त्यामुळे मी या बातम्यांना पुढे नेतोय. त्यानंतर मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा महिनाभरातच स्थगित करण्यात आलेली आहे. व पहा, मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, फक्त हे
काय म्हणू शकता, एक ट्रायल बेसिसवर रो सर्व्हिस त्यांनी चालू केली होती. व त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, हे जर ट्रायल बंद पडण्यात आलं तर आपल्याला हे परीक्षेत विचारलं जाईल का, तर बिलकुल विचारलं जाणार नाही. मग आता पण त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळेच पहा, न्यूज इन प्रोसेस जर असेल ना तर त्याला थोडंसं थांबायचं असतं. डायरेक्टली तुम्ही रिसर्च करत जाऊ नका. ओके, मग आता ही पण न्यूज आपल्यासाठी बिलकुल गरजेची नाही आहे. परीक्षेला असा प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर नेक्स्ट, जे विद्यार्थी नागपूरमधून आपलं व्हिडिओ पाहत आहेत किंवा जे विद्यार्थी नागपूरशी बिलॉंग करतात त्यांच्यासाठी हा आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी स्वतःहून हा आर्टिकल वाचायचा आहे, कारण त्यामध्ये सर्व पॉईंट्स तिथं देण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्याविषयीचे. ओके, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली पुढे जाऊयात. येथे पहा, आयुष्यमान भारतच्या नियमामुळे शेकडो कर्करोग तज्ज्ञ अपात्र. आता आयुष्यमान भारत UPSCची फेवरेट स्कीम आहे. UPSCने याच्यापूर्वी CAPF, CDS आणि CSE 2022ला असा प्रश्न आलेला होता. म्हणजे 3-4 वेळेस याबद्दल प्रश्न आलेले आहेत आयुष्यमान भारत. ओके, मग या न्यूजला आपल्याला डायरेक्टली मॅगझिनमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर पहा, ही जी योजना आहे ती राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017नुसार आलेली आहे. व या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. व 2018मध्ये ही योजना चालू झालेली आहे. ओके, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज कोणती स्कीम आहे, यासाठी जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर कोणती स्कीम आहे, आयुष्यमान भारत योजना. डन. मग पहा, या अंतर्गत म्हणजे 2 उद्दिष्टांमार्फत ही योजना चालू केली आहे. किंवा युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज जे आहे ते आपण बेसिकली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामधून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. व या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाला प्रतिवर्ष 5 लाख रुपये इतका आरोग्य विमा देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर याचे लाभार्थी कोण असतील, सामाजिक आर्थिक आणि जात गणना SECC 2011 मधील आकडेवारीनुसार गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना याचा लाभ मिळतो. व अतिशय महत्त्वाचा पॉईंट, जो की काल परवा म्हणजे 17 मार्च रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. PIBचं तुम्ही पाहू शकता प्रेस रिलीज, त्यामध्ये हाच पॉईंट दिला आहे. 17 मार्च रोजीची ही प्रेस रिलीज आहे. 70 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची अट न ठेवता यात समाविष्ट करण्यात आली आहे. UPSCने 2022चा हाच प्रश्न होता, किंवा हेच सेकंड स्टेटमेंट होतं की सगळ्या सिटीजन्सला हे आहे का म्हणून. मग अगदी तसा स्टेटमेंट जर त्यांनी परत एकदा PYQ जर UPSCने विचारला म्हणजे 2026मध्ये, तिथे काय फक्त बदल करू शकतात पहा, की 70 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची अट न ठेवता. म्हटल्यानंतर पहा, जे अंबानी आहेत त्यांच्यासाठी पण, आणि जे गरीब घरातील जे काही 70 वर्षीय सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी पण हे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आहे का, तर बिलकुल यस, हे स्टेटमेंट योग्य आहे तिथे. ओके, ही स्कीम अंबानी यांच्यासाठी पण आहे व गरीब घरातील 70 वर्षा व्यक्तींसाठी पण आहे. ओके, व उत्पन्नाची अट इथं ठेवण्यात आलेली नाही, हेच महत्त्वाचं पॉईंट आहे. UPSC इथूनच तुम्हाला प्रश्न विचारेल. व हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे म्हणून खूप विद्यार्थी इथं फसतील. व यामध्ये चेंज करण्यात आलं आहे 17 मार्च 2026 रोजी. त्यामुळे प्लीज हा स्टेटमेंट लक्षात घ्या. याच्यापूर्वी 70 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही स्कीम लागू नव्हती, म्हणजे फ्री ऑफ कॉस्टली. पण आता ती स्कीम सर्वांसाठी लागू करण्यात आली. 5 लाखाचं जे आरोग्य विमा आहे ते सर्व 70 वर्षावरील जे सर्व नागरिक असतील ना त्यांना मोफत देण्यात येणार आहे हे. ओके, त्यामुळे प्लीज हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, याचे उद्दिष्ट काय आहेत किंवा वैशिष्ट्य काय आहेत, तर हे कवच माध्यमिक म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी दर्जाच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी तुम्हाला मोफत असेल. त्यानंतर कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा यामध्ये उपलब्ध असतील. त्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि डिस्चार्ज नंतरचे 15 दिवस औषधोपचार खर्च यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर कुटुंबाच्या आकारावर आणि वयावर यामध्ये कोणताही मर्यादा नाही. परीक्षेला हा प्रश्न विचारू शकतो की लहान कुटुंबच असलं पाहिजे का, आरोग्य विमा म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य विमा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र लागेल का, तर बिलकुल नाही. इथे कुटुंबाची मर्यादा त्यांनी काहीही ठेवलं नाही. म्हणजे तुमचं लहान कुटुंब असावं किंवा मोठं कुटुंब असावं इथं त्यामध्ये चर्चा करण्यात आली नाही. दुसरी आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर. पूर्वीची आयुष्यमान आरोग्य आणि कल्याण केंद्रे म्हणजे SWCs हेल्थ केअरबद्दलची ही स्कीम आहे. तर प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी 1.5 लाखांहून अधिक उपचार केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर आयुष्यमान आरोग्य मंदिरमध्ये करण्यात आले आहे. येथे मोफत औषधे, निदान सेवा आणि माता बाल आरोग्य सेवा पुरवल्या जातात. ओके, हा थोडंसं लो कॅटेगरी आहे, म्हणजे जास्त प्रश्न येथून आलेले नाहीत, पण यावरून खूप प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे प्लीज त्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, 2023मध्ये आय थिंक हा प्रश्न आला होता डिजिटल आभा कार्डबद्दलचा. ओके,
म्हणजे पूर्वी आयुष्यमान भारत स्कीम होती, मग त्याला आता डिजिटाईज करण्यात आले आहे, ज्याच्या अंतर्गत पहा तुम्हाला आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे ना ते डिजिटाईज करून दिलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही आधार कार्डची लिंक कशा पद्धतीने आभा कार्ड तुम्ही पण काढलेलं असाल. पहा, प्रत्येक नागरिकासाठी एक विशिष्ट आयुष्यमान भारत आरोग्य खाते तयार केले गेलेलं आहे व त्याचे डिजिटल रेकॉर्ड आहेत. म्हणजे रुग्णांचे सर्व वैद्यकीय अहवाल, प्रिस्क्रिप्शन आणि इतिहास डिजिटल स्वरूपात साठवणे, त्यामुळे कागदपत्र सोबत नेण्याची गरज उरणार नाही. यासाठी म्हणजे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे त्यांनी लॉन्च केलं होतं. ओके, तर हा पण पॉईंट आय होप तुम्हाला समजला असेल. यावरून पण UPSCने प्रश्न विचारलेला आहे व यावरून पण प्रश्न विचारले, त्यामुळे आयुष्यमान भारत स्कीम जी आहे ती आपल्यासाठी खूप IMP आहे. ओके, त्याच्यानंतर कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण अमेरिकेपेक्षा अधिक आपल्या भारतात आहे व यासाठी ही आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी मेन्ससाठी महत्त्वाची असेल. ओके, मेन्सला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस ही आकडेवारी तुम्ही थोडंसं वाचून जायचं आहे. त्याच्यानंतर अगदीच जे काल आणि परवा दिवशी 5 एप्रिल रोजी जे आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षाचं जे पेपर झालेलं आहे, म्हणजे कंपल्सरी मराठी आणि कंपल्सरी इंग्लिश, त्याचं विश्लेषण मी लवकरच घेणार आहे. सध्याला थोडंसं टाईम कन्सर्नमुळे मी तो विश्लेषण व्हिडिओ घेऊन आलो नाही, पण लक्षात आहे मी नक्कीच त्याबद्दल चर्चा करणार आहे, काळजी नका करू. त्यानंतर परत आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाकडे वळूयात आपण. देश विदेश आपल्यासाठी आवश्यकतेचं नाही आहे, पहा काही न्यूज. ओके, स्किप करून डायरेक्टली आपण नेक्स्ट पेजवरती येऊयात. एडिटोरियल संपादकीय पेज. विध्वंसातील विकास, इराणवर हल्ला अटळ असल्याचे लक्षात येताच अमेरिकी संरक्षण मंत्री पीट हेगेसेथ यांच्या स्वीय गुंतवणूक सल्लागारांनी युद्ध सामग्री उत्पादक कंपन्यात चाचपणी सुरू केली. याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. यालाच आपल्या भाषेत इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात. आता आपल्यापैकी किंवा तुमच्यापैकी म्हणजे जे फ्रेंड सर्कल वगैरे असेल त्यामध्ये कोणीतरी ट्रेडिंग नक्की करत असेल. मग ट्रेडिंग करत असताना कोणत्या कंपनीचे शेअर मी विकत घ्यायला पाहिजे आणि कोणत्या कंपनीला रामराम केला पाहिजे हे मला समजायला हवं. ओके, त्यावेळेसच मी प्रॉफिटमध्ये असतो, अन्यथा माझा खूप तिथं तोटा होईल. बरोबर. मग ह्या जर गोष्टी म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये काय चालू आहे हे जर मला समजलं तर माझा प्रॉफिट तिथं नक्कीच होईल ना. मग यालाच म्हणतात पहा इन्सायडर ट्रेडिंग. याला थोडक्यात आपण उदाहरण स्वरूपमध्ये पाहून घेऊयात. ओके, तर पहा, पवन निलेवाड म्हणजे माझी एक कंपनी आहे, ABC नावाची कंपनी आहे. मग ABC नावाच्या कंपनीमध्ये उद्या काहीतरी घोटाळा होणार आहे. ओके, म्हणजे उद्या या उद्या ही जी कंपनी आहे ही माझी कंपनी आहे व उद्या या कंपनीमधून निगेटिव्ह न्यूज बाहेर पडणार आहे. ओके, मग उद्या या कंपनीचे निगेटिव्ह न्यूज बाहेर पडणार आहे म्हटल्यानंतर पहा याचे शेअर कसे होतील, खाली जाणार आहेत. बरोबर. मग मी माझ्या मित्राला आजच फोन करून सांगेल की बाबा उद्या या कंपनीचे शेअर पडणार आहेत किंवा माझ्या कंपनीचे शेअर पडणार आहेत, त्यामुळे तुझ्याजवळ जेवढे शेअर आहेत आज ते विकून टाक, अन्यथा तुला उद्या खूप लॉस होणार आहे असं म्हणेल. मग त्यावेळेस काय होईल पहा, जो माझा मित्र आहे ना तो काय करेल, त्याचे सर्व शेअर विकून टाकेल व उद्या मी मार्केटमध्ये जाऊन निगेटिव्ह न्यूज या कंपनीची सांगेल की लगेच पहा त्या व्यक्तीला, म्हणजे जो माझा मित्र होता त्याला सांगितलं होतं मी की ते शेअर पहिलंच विकून टाक. मग तो त्याचा प्रॉफिट तिथं झाला का, तर बिलकुल येस, तो त्याचा तोटा होण्यापासून वाचू शकला. का वाचू शकला, कारण मी सांगितलं ना त्याला की बाबा तू ह्याचे शेअर विकून टाक. किंवा आता याच्या ऑपोजिट घ्या तुम्ही. ओके, ABC नावाची कंपनी माझी आहे व या कंपनीमध्ये उद्या पॉझिटिव्ह न्यूज येणार आहे काहीतरी. ओके, म्हणजे जसं मी पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे करणार आहे किंवा यामध्ये काहीतरी म्हणजे जे की व्हिजन खूप मोठं असेल या कंपनीचं, असं काहीतरी करणार आहे. मग आज पहा या कंपनीचे शेअर आहेत 50 रुपयाला. ओके, मग मी माझ्या मित्राला फोन करून सांगितला की बाबा उद्या या कंपनीमध्ये खूप काही मोठी उलाढाल वगैरे होणार आहे, मी चांगला निर्णय घेणार आहे, त्यामुळे या कंपनीचे शेअर वाढू शकतील बघ. मग माझ्या मित्राने काय केलं, 50 रुपयाचे जे शेअर आहेत ना ते भरपूर खरेदी केलं, अगदी 100 शेअर त्यांनी खरेदी केलं. बरोबर. मग पहा उद्या 100 शेअर त्यांनी खरेदी केलं की मी उद्या दुसऱ्या दिवशी त्याला न्यूजमध्ये सांगितलं की ही न्यूज जी आहे ही पॉझिटिव्ह न्यूज मी मार्केटमध्ये शेअर केली. मग पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये शेअर केल्यानंतर पहा हे जे 50 रुपयाचं एक शेअर होतं ना त्याची व्हॅल्यू झाली पहा 500 रुपये पर शेअर. मग 500 रुपये 50 वरून डायरेक्टली 500 रुपये. मग या माझ्या मित्राचा फायदा झाला का नाही, ते तर बिलकुल फायदा झाला. आता पहा या दोन्ही केसमध्ये कोणी मदत केली, तर पवन निलेवाड म्हणजे जे कंपनीचे ओनर असतील, किंवा मला माहिती होतं ना ह्या कंपनीमध्ये काय चालू आहे इनसाईड, डायरेक्टली मला माहिती होती, मग मी माझ्या मित्राला तीच माहिती दिली. मग यालाच म्हणतात पहा इनसाईड ट्रेडिंग. आता UPSC यावर डायरेक्टली प्रश्न विचारू शकणार नाही पहा, कारण हे सर्वांना माहिती आहे व UPSC थोडेसे एकदम अतरंगी सवाल विचारत आहे, त्यामुळे हा प्रश्न तर येणार नाही, त्यामुळे मी याला मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलं नाही. परंतु इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला नक्की समजलं असेल. म्हणजे कंपनीच्या आतील जो व्यक्ती आहे तो जर इन्फॉर्मेशन जर दिला तर त्याचं नक्की प्रॉफिट वगैरे होतो. मग यासाठी ही इनसाइडर ट्रेडिंग केली जाते. मग ती तसंच झालेलं आहे पहा. अमेरिकी संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे चांगले व्यवहार, किंवा अगदी संरक्षण मंत्री म्हटल्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प हे कोणता निर्णय घेणार आहेत हे त्यांना चांगलं माहिती होतं. मग यांनी
दुसऱ्या दिवशी इराणवरती अमेरिका आक्रमण करणार आहे म्हटल्यानंतर रात्रीच त्यांनी काय केले पहा, त्यांचे सगळे शेअर विकून टाकले व त्यांनी मोठा तिथं नफा कमावलेला आहे. व त्यांचे जे आर्थिक सल्लागार आहेत किंवा स्वीय गुंतवणूक सल्लागार जे आहेत त्यांनी काय केले, जे युद्धाच्या कंपनी आहेत किंवा जे आर्म्स बनवतात कंपनी त्यावरती त्यांनी चांगली गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे दोघांना पण इथं भरपूर फायदा झालेला आहे पहा. मग ही जी बातमी आहे ना ती फायनान्शियल टाइम्सने उघडकीस आणलेली आहे, त्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. आता आपला गरजेचं नाही की तिथे काय होईल, यांच्याबद्दल काय निर्णय वगैरे घेण्यात येईल अमेरिकेमध्ये, ते आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. परंतु इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे काय हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. व इन्सायडर ट्रेडिंग ही गुन्हा आहे का, तर बिलकुल यस गुन्हा आहे. का गुन्हा आहे, तर पहा जो सर्वसामान्य माणूस असतो त्याला ही कंपनीमध्ये काय चालू आहे हे माहिती असतं का, तर बिलकुल नाही. पण माझा जर मित्र ट्रेडिंग करत असेल व मी त्याला जर ही इन्फॉर्मेशन देत असेल तर इथे लेवल प्लेइंग फील्ड होणार आहे का, तर बिलकुल नाही. सर्वजण समान इथं होऊ शकत नाहीत. त्यामुळे मी सांगितलं ना 50 रुपयाचा शेअर 500 रुपयाला झाला, ओके, मग याचा जो माझा मित्र आहे ना त्याला भरपूर फायदा होईल इथे. मग यामुळे इथं भ्रष्ट आचरण नक्कीच होत आहे, भ्रष्टाचार इथं होत आहे. मग यासाठी ही जे इन्सायडर ट्रेडिंग आहे ते गुन्हेगारी स्वरूप आहे त्या. ओके, तर आय होप हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल. इन्सायडर ट्रेडिंग ही आपल्या देशामध्ये पण गुन्हा आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, युवा मनस्वास्थ्यासाठी सामाजिक आणि आर्थिक उपायही हवेत. आज जागतिक आरोग्य दिन, याबद्दल हा आर्टिकल आला आहे. शक्य झालं तर तुम्ही हा स्वतःहून आर्टिकल वाचून घ्या, कारण यामध्ये पण तेच देण्यात आलेलं आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026 रिपोर्ट यामध्ये आलेली आहे, पण आपल्या मॅगझिनमध्ये ती ऑलरेडी इन्क्लुडेड आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला, INS अरिदमनमुळे नौदलाच्या क्षमतेत वाढ किती आणि कशी. तर 2-4 फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर पहा, INS अरिदमन ही पाणबुडी 750 किलोमीटर लघुपट्ट्याची K-15 क्षेपणास्त्र आणि 3500 किलोमीटर अण्वस्त्रांचा मारा करणारी पाणबुडी आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. किती, 3500 किलोमीटर याचा मारा करण्याची यांची क्षमता आहे. ओके, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकेल, CDS वगैरे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. यामध्ये जास्त अन्य बातमी महत्त्वाची नव्हती. त्याच्यानंतर कालचं जे द हिंदू आहे ते खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर डायरेक्टली आपण एक एडिटोरियल पाहणार आहोत. ओके, तिन्ही एडिटोरियल महत्त्वाचे आहेत. पहिली बातमी आहे पहा, ट्रान्सफॉर्मिंग इंडियाज न्यूक्लिअर पॉवर लँडस्केप. आता डिसेंबर 2025 शांती ॲक्ट आपला पार्लमेंटने पारित केला. मग त्याबद्दलच परत हा आर्टिकल आला आहे. पण वारंवार चर्चा न करता आपण यामधील जे महत्त्वाचे नोट्स आहेत ते मी आता परत एकदा इथं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मेन्स परीक्षेसाठी हे प्रमुख असेल. ओके, त्यानंतर प्रिलिम्समध्ये पण प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही. पण डायरेक्टली टार्गेट जे आहेत ते आपल्या प्रिलिम्ससाठी गरजेचे असतात. तर पहा, याचं लक्ष काय आहे, तर 2047 भारताची अणुऊर्जा क्षमता 8180 मेगावॅटवरून 1,00,000 मेगावॅट एवढी करणं आपलं उद्दिष्ट असेल शांती कायद्यानुसार. ओके, म्हणजेच किती, 100 गिगावॅट. ओके, 8000 मेगावॅटपासून डायरेक्टली 100 गिगावॅटपर्यंत आपल्याला काय न्यूक्लिअर एनर्जी प्रोव्हाइड करायची आहे आपल्या देशाला. व हे आपण का करत आहोत, तर आपल्याला 2070 काय करायचं आहे, 0 नेट इमिशन करायचे आहेत. ओके, कार्बन इमिशन जे आपल्या देशाचं आज आहे त्याला आपल्याला 0 कार्बन इमिशन 2070 अचीव करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करत आहोत, न्यूक्लिअर एनर्जीकडे जात आहोत. मग न्यूक्लिअर एनर्जीकडे जाण्यासाठी आपल्याला काय लागतील, गव्हर्नमेंट सर्व काही सप्लाय करू शकेल का, तर बिलकुल नाही. मग त्यासाठी 2025 केंद्र सरकारने शांती कायदा केला व शांती कायदा करत त्यांनी 1962 आणि 2010 जे आपल्याकडे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी संबंधीचे जे कायदे आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी बदल केली. व पूर्वी म्हणजे पहा 1991 एकच मिनिट 1991 आपल्याकडे खाजगीकरण करण्यात आलं. खाजा धोरण, LPG ज्याला आपण रिफॉर्म्स म्हणतो. ओके, 1991च्या धोरणानुसार आपण न्यूक्लिअर जे क्षेत्र आहे ते फक्त गव्हर्नमेंट सेक्टरसाठीच ठेवलेलं होतं, त्याला आपण प्रायव्हेटाईज केलं होतं का, तर बिलकुल नाही. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं आहे 2025 न्यूक्लिअर पॉवरचं जे सेक्टर आहे ना ते प्रायव्हेट कंपनीसाठी पण ओपन केलेलं आहे. व प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन केल्यानंतर जानेवारी 2026 पहिलीच कंपनी आहे अदानी, यांना आपण काय दिलं, परमिशन दिलेलं आहे न्यूक्लिअर एनर्जी वापरण्यासाठी. आय होप पॉईंट समजला असेल. 1991च्या पूर्वी किंवा म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 ते आज तागयात न्यूक्लिअर सेक्टर जे होतं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली काम करत होतं. परंतु शांती कायदा 2025 आपण काय केलं आहे, जे न्यूक्लिअर सेक्टर होतं ते प्रायव्हेट सेक्टरसाठी पण ओपन केलं आहे. व त्यानुसार अदानी यांची जी कंपनी आहे त्याला आपण पहिल्यांदा परमिशन दिलेली आहे व ती आता न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट किंवा न्यूक्लिअर एनर्जीमध्ये ते आपल्याला काय सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत. व असं केल्यानंतर पहा, आपली जी सध्याची क्षमता आहे मेगावॅट
गिगावॅटमध्ये आहे, 8,000 मेगावॅट आपण न्यूक्लिअर एनर्जी बनवतो, ती आपल्याला कितीपर्यंत करायची आहे, 100 गिगावॅटपर्यंत ही एनर्जी प्रोव्हाइड करायची आहे, जेणेकरून आपण 2070पर्यंत क्लीन एनर्जी प्रोव्हाइड करू शकेल, क्लीन एनर्जी. मग आता पहा, प्रायव्हेट सेक्टरला न्यूक्लिअर एनर्जी जर प्रोव्हाइड करण्याची परमिशन दिली आपण, तर त्याचे नक्कीच परिणाम तर भरपूर होणार आहेत. मग यामध्ये इतर परिणामाबद्दल पण चर्चा करण्यात आली आहे, पण थोडंसं पॉझिटिव्ह पण आपण चर्चा करायला हवं. तत्पूर्वी शांती कायदा कशा संदर्भात आहे याबद्दल जर परीक्षेला प्रश्न आला की डायरेक्टली याचं फुल फॉर्म सांगा बरं म्हणून जर प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात हवं, सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे त्याचं फुल फॉर्म आहे. थोडंसं किचकट आहे, पण परीक्षेला जर विचारला तर तुम्हाला 2 मार्क जाऊ शकतात. यासाठी प्लीज शांती कायद्याचं जे फुल फॉर्म आहे ते लक्षात ठेवा. हा कायदा डिसेंबर 2025मध्ये मंजूर झालेला आहे व राष्ट्रपती यांची परमिशन पण मिळाली. व पहिली कंपनी कोणती आहे तर अदानी यांची कंपनी आहे. त्यांना आपण प्रायव्हेट सेक्टरला एंट्री दिलेली आहे. त्यानंतर मोठे बदल यानुसार कोणते कोणते करण्यात आले ते पहा. यापूर्वी अणुऊर्जा हे केवळ अणुऊर्जा विभाग चे क्षेत्र होते. आता यात खाजगी कंपन्यांना प्रकल्पाचे बांधकाम, मालकी आणि संचालन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे जे गव्हर्नमेंटचं होतं पूर्वी ते आता प्रायव्हेटाईज करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बॉडीला वैधानिक दर्जा म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी इथं त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. हा पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. UPSCचा फेवरेट प्रश्न असतं, स्टॅट्युटरी बॉडी आहे की कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. त्यानुसार ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बॉडी ही कशी असेल, स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे फक्त कायद्याचं त्याला स्वरूप आहे. शांती कायद्यानुसार याला स्टॅट्युटरी दर्जा देण्यात आलेला आहे. हा पण पॉईंट आय होप तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर मी आत्ताच पॉईंट बोलत होतो पहा, 1962चा अणुऊर्जा कायदा आणि 2010चा नागरिक आण्विक उत्तरदायित्व कायदा रद्द करून त्यांच्या जागी आता शांती कायद्याने जागा घेतली आहे. ओके, हा पण पॉईंट आय होप समजला असेल. त्याच्यानंतर पहा, विकसित भारत 2047साठी हे सर्व पॉईंट दिले जे की मेन्ससाठीचे गरजेचे आहेत. ओके, पण मग याला थोडंसं आणखीन जर एक्सप्लेनेशन जर द्यायचं म्हटलं तर पहा, आज घडीला आपल्याकडे काय आहेत, रिन्युएबल एनर्जीमध्ये सोलार पण आहे, त्याच्यानंतर वाइंड पण आहे. ओके, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा. मग हे जर दोन्ही पण प्रस्थापित करायचं म्हटलं तर आपल्याकडे काय, कारण पहा सोलार ऊर्जा आणि वाइंड एनर्जी जी असेल ना ते काय आहेत, क्लीन एनर्जी आहेत. जसं न्यूक्लिअर एनर्जी जी क्लीन एनर्जी आहे, अगदी तसंच सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यामुळे प्रदूषण वगैरे लवकर होणार आहे का तर बिलकुल नाही. हां, सोलार ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे जर तुम्ही पुढे पाहिलात तर याचं पण प्रदूषण होईल 25-30 वर्षानंतर, परंतु क्लीन एनर्जी म्हणून आज घडीला ते ओळखले जातात. बरोबर, पण सोलार असू द्यात किंवा वाइंड एनर्जी असू द्यात, यांना जर तुम्हाला प्रस्थापित करायचं म्हटलं तर हे खूप जागा व्यापणार आहेत. पण न्यूक्लिअर एनर्जी तसं आहे का तर बिलकुल नाही. न्यूक्लिअर एनर्जी जागा जास्त वापरणार नाहीत. फक्त एक तुम्हाला काय लागेल, एक छोटीशी जागा लागेल पहा, ज्यामध्ये सर्व रिॲक्टर्स वगैरे तिथं बसवले जातील. मग त्याच्यानंतर तुम्ही या अणुऊर्जा तिथं प्रकल्प उभारू शकता. मग यासाठी कमी जागेमध्ये जास्त आपण काय करू शकतो, क्षमता जास्त तिथं निर्माण करू शकतो. यासाठी न्यूक्लिअर एनर्जी आपल्याचा पॉझिटिव्ह आहे. पण निगेटिव्ह काय आहे, याचं जर रिॲक्शन जर झाली, ओके, व याची जर वेव्ह जर बाहेर पडले तर पहा तेथील जी काय म्हणू शकता आजूबाजूची जी जमीन असेल ती तर नापीक होईलच. त्याच्यानंतर जे जनसमुदाय असेल त्यांच्यावर पण याचा भयानक परिणाम नक्की होईल. जसं जापानमध्ये झालं, त्यानंतर रशियामध्ये झालेले आहेत. ओके, त्याचे रिॲक्टर्स खूप भयावह असतात. यासाठी याला थोडंसं विरोध होत आहे. निगेटिव्ह पॉईंट हाच आहे की जे न्यूक्लिअर एनर्जी आहे त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. ओके, मग हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे सर्व मी इथं ऑलरेडी देण्यात आलेले आहेत, तुम्ही शक्य झालं तर हे लक्षात ठेवू शकता किंवा परीक्षेच्या आदल्या दिवशी प्लीज हे वाचून जायचं आहे. यामध्ये आव्हाने पण मी इथं ऑलरेडी दिलेली आहेत. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे, कुठे गेलं द हिंदू. हां, आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट आहे द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज फ्लेईंग. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, WTO. याबद्दल थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर याची स्थापना कधीची आहे पहा, 1995, 1995. हेडक्वार्टर कुठं आहे हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, तर जिनिव्हा येथे आहे. ओके, जिनिव्हा. व WTO स्थापनेपूर्वी आपल्याकडे काय होतं, गॅट होतं. ओके, फक्त पॉईंट लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु गॅट 1947मध्ये होतं व भारत देश त्यामध्ये सहभागी होता. पण WTOची स्थापना कधीची आहे, 1995ची आहे. बरोबर. मग या WTOची नुकतंच एक बैठक भरण्यात आली होती. कुठे तर कॅमेरून यॉन्दे येथे, कॅमेरूनमध्ये ही बैठक बसलेली होती व ही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होती. बरोबर, पण ती पूर्णतः फेल गेली. याबद्दलचा हा आर्टिकल आहे. बरोबर. मग पहा, याउंदे येथे किंवा कॅमेरूनमध्ये, प्लीज मॅपिंगसाठी पण हे थोडेसे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर मार्च 2026मध्ये
कॅमरून किंवा यॉन्दे येथे परिषद बसल्यानंतर त्या परिषदेमध्ये पहा 2 गोष्टींवरती चर्चा करण्यात आली. एक चर्चा काय करण्यात आली पहा, आज घडीला तुम्ही आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थी हॉलिवूडचे मूव्हीज वगैरे पाहतात किंवा नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन नक्की असेल. मग पहा 1995च्या TTनुसार आपल्या देशामध्ये किंवा अगदी कोणत्याही देशामधून, आता हा आपला प्यारा भारत आहे व इकडे आहे USA मधून जर आपल्या देशामध्ये एखादी मूव्ही येत असेल किंवा एखादी सॉफ्टवेअर जर येत असेल तर त्यावरती आपण कस्टम ड्युटी लावत नाही पहा. ओके, कस्टम ड्युटीपासून त्यांना संरक्षण आहे. ओके, म्हणजे नेटफ्लिक्स जर आपल्या देशामध्ये आयात करायचं म्हटलं म्हणजे सॉफ्टवेअर आहे ते आपलं किंवा एक काय म्हणू शकता, जर एखादी चित्रपट आपल्या देशामध्ये जर येत असेल ना तर त्यावरती आयात शुल्क तिथं लावलं जात नाही, कस्टम ड्युटी लावली जात नाही. पण जर अमेरिकेमधून जर आपल्या देशामध्ये आयफोन येत असेल ना तर त्यावरती कस्टम ड्युटी नक्की आकारली जाते. बरोबर आहे. मग 1995चा हा जो कायदा होता किंवा हा जो करार होता तो 31 मार्च 2026 संपुष्टात आला. ओके, 31 मार्च 2026पर्यंतच हा करार होता. याच्यानंतर आता तिथे काय पहा, प्रत्येकाला जर नेटफ्लिक्स एखादी मूव्ही वगैरे जर येत असेल किंवा नेटफ्लिक्सचं जर सबस्क्रिप्शन जर आपल्या देशामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला काय तिथे आयात शुल्क पण द्यावं लागेल. ओके, आपल्या देशामध्ये जर ते येत असेल ना तर आयात शुल्क द्यावे लागेल. यामुळे काय होईल पहा, नेटफ्लिक्सचे जे प्राइजेस आहेत ना ते जास्त होतील. किंवा अमेझॉनचं प्राईम सबस्क्रिप्शन आहे. ओके, ते पण कुठलं आहे, त्याची पॅरेंट कंपनी कुठली आहे, अमेझॉन ही अमेरिकेची आहे. बरोबर, असं म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आता इथे काय होणार आहेत पहा, कस्टम ड्युटी तिथं लावण्यात येईल. मग यासाठी चर्चा करण्यात आली होती. कॅमरून येथे जी याकुंडे येथे परिषद पार पडली पहा तिथे. ओके, मग त्यावरती अमेरिकेने पूर्णतः विरोध दर्शवलेला आहे. का विरोध दर्शवला? कारण ह्याच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती खूप बर्डन येईल ना पहा. म्हणजे आज घडीला ज्या कंपनी आहेत ओके, त्या सर्व अमेरिकन कंपनी आहेत. जसं की ॲडोबी, ती पण सॉफ्टवेअर कंपनी आहे, ती पण कुठली अमेरिकेची आहे. त्यानंतर वंडरशेअर, फिल्मोरा वगैरे त्या सर्व कंपन्या कुठल्या आहेत पहा, अमेरिकन कंपन्या आहेत. व त्या जर भारतामध्ये यायला लागल्या व त्यावरती जर आपण कस्टम ड्युटी आकारायला लागलो तर त्यावरती पहा खूप आता जसं की पहा नेटफ्लिक्सचे चार्जेस आय थिंक ₹199 किंवा ₹149 मिनिमम आहे. त्याच्यावरती जर आपण कस्टम ड्युटी 18% जर आकारली तर पहा याचे प्राइजेस जे आहेत ना ते खूप वाढतील. म्हणजे ₹250 ते ₹300 वगैरे अशा पद्धतीने होतील. मग हे सर्वसामान्य नागरिकाला परवडेल का? तर बिलकुल नाही. परंतु जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांची तिजोरी वाढेल का? तर बिलकुल येस. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी ते बेटर असेल, परंतु सर्वसामान्य नागरिकांना हे परवडणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतील का? तर बिलकुल नाही. मग इथे कोणतं सबस्क्रिप्शन घेतील? तर जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन सगळेजण घेतील. मग हे चॅलेंज होईल यासाठी पहा अमेरिकेने त्याला तीव्र विरोध केला. बरोबर, हा एक पॉईंट इथं काय. मग त्यांनी म्हणत होते की पहा तर आता आणखीन आम्हाला 5 वर्षाचं एक्सटेन्शन द्या. ओके, जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये अमेरिका आहे किंवा जे विकसित राष्ट्र आहेत ज्यांच्या अशा पद्धतीने जे सॉफ्टवेअरच्या कंपन्या वगैरे आहेत ना किंवा चित्रपट त्यांचे चांगले आहेत, त्या चित्रपटावरती पण पहा इथे काय कस्टम ड्युटी लावण्यात येणार होती. मग त्यांनी म्हटलं की 5 वर्षाचं तुम्ही आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन पिरियड द्या. परंतु आपण त्यांना म्हटलं की नाही, आम्ही तुम्हाला फक्त 2 वर्षाचं देऊ. मग त्यांनी 5 वर्ष, आपण 2 वर्ष, अशा पद्धतीने बार्गेनिंग चालू झाली. मग यामध्ये हे पूर्णतः फेल गेलं. मग त्यांनी काय म्हटलं पहा, आत्ताच मी तुम्हाला पॉईंट काय सांगितला की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर जिनिव्हा येथे आहे. मग त्यांनी म्हटलेत की आता इथं ठीक आहे, कॅमरूनमध्ये तर आपल्याला काही सोल्युशन निघालं नाही ना, तर तुम्ही वापस या आपल्या घरी म्हणजे जिनिव्हामध्ये या हेडक्वार्टरला. मग तिथं आपण चर्चा करूयात. मग त्यावेळेस पाहूयात. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता पहा, जो की भारतासाठी थोडंसं हे आहे, क्लिष्ट आहे किंवा भारतासाठी थोडंसं चॅलेंजिंग ठरणार आहे. तर पहा आपल्या भारत देशामध्ये काय आहे, IPR आहे किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी काय केलं आहे पहा, प्रत्येकाचे जे पेटंट अधिकार आहेत ना त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी IPR आहे. बरोबर, इंटरनॅशनल पेटंट संदर्भी काही लॉ आहेत. बरोबर, म्हणजे पहा आता एखाद्या व्यक्तीने कॅन्सरवरची दवाई बनवली. बरोबर, मग तो जाऊन त्याला काय करेल पहा, 15 ते 20 वर्षासाठी त्याला पेटंट त्याचं घेईल. ओके, पेटंट त्याचं करेल. मग ते पेटंट केल्यानंतर डायरेक्टली एखादा देश असू द्या किंवा एखादी कंपनी असू द्या, ते पेटंट झालेल्या दवाईचं डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकेल का? तर बिलकुल नाही. त्याला कॉपी करता येणार नाही. का? तर 15 ते 20 वर्षासाठी त्याला संरक्षित तिथं केलेलं आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने. बरोबर, पण भारत सरकार काय म्हणू शकेल पहा, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये तशा पद्धतीने कायदे आहेत. भारत सरकार अगदी सर्व जनतेचा हितासाठी पहा हे जे पेटंट आहे तो भारत सरकार खरेदी करेल. ओके, हे जे 15 ते 20 वर्षाचं जे पेटंट आहे ना ते भारत सरकार सर्वात पहिल्यांदा खरेदी करेल व ते पेटंटचं
कॉपी पेस्ट करण्यासाठी जे भारतीय कंपन्या आहेत ना त्यांना परमिशन देईल. ओके, मग भारत सरकारने हे पेटंट खरेदी केल्यानंतर सर्व कंपन्यांना जर हे फॉर्म्युला त्यांनी वाटायला लागले तर काय होईल पहा, आपल्या देशामधील ज्या सर्व कंपन्या आहेत, फार्मसी कंपन्या आहेत, त्या काय करतील तर याचं कॉपी पेस्ट ते करू शकतील. व मूळ जी कॅन्सरची दवाई होती 20,000 रुपयाची ती आपण फक्त 200 रुपयाला पण विकू शकेल. पहा का विकू शकेल 200 रुपयाला, तर आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे व सर्व जे फॉर्म्युला आहे ना ते जनतेच्या हितासाठी भारत सरकारने सर्व कंपन्यांना दिलेला आहे. यामुळे भारत देशामध्ये ती दवाई 200 रुपयाला मिळेल. मग या कारणासाठी पहा, जो व्यक्तीने यावरती रिसर्च केलेली आहे किंवा जोने पेटंट केलं होतं त्याला याचा फटका आहे का, तर बिलकुल यस, याला फटका नक्कीच आहे. परंतु अगदी जनतेच्या हितासाठी म्हणून असा कायदा करण्यात आलेला आहे किंवा अशी तरतूद होती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या IPRमध्ये. हे इथं देण्यात आलं आहे पहा, ट्रिप्स ॲग्रीमेंट. मग पहा, या ट्रिप्सबद्दलचा जर करार आता रद्द झाला तर याचा फटका भारत देशामधील जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत ना त्याला नक्की बसणार आहे. बरोबर, यासाठी भारत देशाने पहा याला कडाडून विरोध केला की म्हटले नाही, जर तुम्ही ट्रिप्स करार रद्द केला तर आमच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री काय होईल, कोलॅप्स होईल. कारण पहा, आज घडीला आपल्या देशामध्ये जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याच्यावरती आपण कर वगैरे कमी लावतो आणि आपण डायरेक्टली भारत सरकार एखादी पेटंट वगैरे खरेदी केलं तर सर्व जनतेला आपण फ्री ऑफ कॉस्ट दवाई वगैरे वाटण्याचं काम करत असतो. बरोबर, पण उद्या जर हे ट्रिप्स ॲग्रीमेंट रद्द झालं तर काय होईल पहा, त्याचे परिणाम आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला कोणतीही दवाई तिथं तयार करता येणार नाही. ओके, म्हणजे आता अगदीच जसं मी उदाहरण दिलं, कॅन्सरची दवाई जी 20,000 रुपयाची होती ती आता भारत सरकारला तिथं खरेदी करता येणार नाही व त्याचं इम्प्लिमेंटेशनसाठी किंवा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो गोरगरीब देशासाठी म्हणून त्यांना वाटता येणार नाही तिथे. ओके, मग फार्मास्युटिकल इंडस्ट्री आपल्या देशाची काय कोलॅप्स होईल. मग भारत देशाने याला विरोध केला व अमेरिकेने नेटफ्लिक्स संबंधीचे जे कस्टम ड्युटी होती त्याला त्यांनी विरोध केला. मग यासाठी पहा, हे जे सध्याला कॅमेरून येथे जी परिषद बसण्यात आली होती ती पूर्णतः फेल गेलेली आहे. कारण काही देशांचे ट्रिप्सबद्दलचे जे पॉझिटिव्ह होते त्याला विरोध त्यांनी केला व काही देशांनी कस्टम ड्युटीवरती विरोध केला. मग असं करत पहा दोन्ही देशांनी तिथं काय केलेलं आहे, नकारच झाला. मग त्यामुळे त्यांनी काय म्हटलं पहा की आता इथं तर काही करार होऊ शकला नाही ना, तर डायरेक्टली तुम्ही या जिनेवाला म्हणजे आपल्या घरी या, मग तिथं आपण बसून चांगल्या पद्धतीने चहा पीत वगैरे चर्चा करूयात. मग आता पाहूयात. सध्याला तर एवढं महत्त्वाचा पॉईंट होता, कॅमेरूनमध्ये जी परिषद बसण्यात आली होती व सध्याला जे कस्टम ड्युटीचा जो अधिकार आहे ते 31 मार्च 2026 पर्यंत होता, तो आता रद्द झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये नेटफ्लिक्सवरती वगैरे शुल्क लावलं जाऊ शकतं पहा. परंतु असं बिलकुल म्हणजे असं कदाचित होईल, कारण खरं पाहिलं तर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा रवैया वगैरे पाहिला तर अमेरिकेने जर तशा पद्धतीने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला वगैरे जर हिनवलं तर ते लवकरात लवकर लागू होणार नाही. कारण याच्यापूर्वी पण पहा, आपण भारत देशाने पण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या विरोधात भरपूर सबसिडी वगैरे शेतकऱ्यांना दिलेलीच आहे. ओके, त्यामुळे मला नाही वाटत की हे नेटफ्लिक्सवरती वगैरे आयात शुल्क तिथं सध्याला लागेल. ओके, परंतु जर आयात शुल्क लागले तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या तिजोरीसाठी हे खूप पॉझिटिव्ह असेल. पण दुसरीकडे काय होणार आहे पहा, जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्यांचं पण अधिकार तिथं हिनावून जाऊ शकेल. मग यासाठी भारत सरकारला फायदा पण आहे व दुसरीकडे तोटा पण आहे. त्यामुळे थोडंसं थांबा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनबद्दलच्या न्यूज फक्त सध्याला बॅकवर्ड लिंकेजेसमधून जे पॉईंट मी सांगितलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत, बाकी न्यूज इन प्रोसेस आहे, पाहूयात. ओके, आता इथं थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.